अरविंद घोडके, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष। आज आम्ही गोकुळ ऊस थकीत बिलासंदर्भात 4 पुतळ्यापासून आंदोलन मोर्चाला सुरुवात झाली। आज इथं ठिय्या आंदोलन झालं। आमचं म्हणणं आहे की गोकुळ कारखान्याचे जे चेअरमन आहेत दत्ता शिंदे, तात्काळ शेतकऱ्याची तारांबळ न करता लवकरात लवकर बिल द्यावं ही नम्र विनंती। नमस्कार, मी अमोल पाटील, तुळजापूर तालुक्यातील वागदरी या गावचा शेतकरी आहे। आज गोकुळ कारखान्याचं जे थकीत बिल आहे त्या बिलाच्या संदर्भात या ठिकाणी मोर्चा काढून हे आंदोलन आहे। हे आंदोलन बेमुदत आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे पडत नाही तोपर्यंत शेतकरी इथून हलणार नाही। कारण आता पहिला हप्ता दुसरा हप्ता हा विषय नाही। त्यांनी जी FRP त्यांनी जी डिक्लेअर केलेली रक्कम आहे 2800 रुपये, तर त्या रकमेप्रमाणे सगळ्याच्या शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतील तोपर्यंत आमचं हे आंदोलन इथून चालू राहील। 2 दिवस अगदी लोकशाही पद्धतीनं आंदोलनाची दिशा असेल। आम्ही दिलेल्या ठिय्या आंदोलनाप्रमाणे 2 दिवसानंतर आम्ही आंदोलनाची दिशा बदलणार आहोत। इथलं शासन, प्रशासन आणि कारखान्याचं जे प्रशासन आहे त्यांना सुद्धा आमचा जाहीर इशारा आहे की 2 दिवसाच्या आत आम्हाला आमचं बिल द्यावं। आम्हाला शेतीच्या मशागतीसाठी आम्हाला गावाकडे जाण्याची परवानगी द्यावी। बिल दिल्याशिवाय आम्ही तर काय उठणार नाही। पण 2 दिवसानंतर ह्या आंदोलनाची दिशा वेगळी असेल याचं सुद्धा भान प्रशासनानं ठेवावं असं मी शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी ठासून या ठिकाणी सांगतो। एक निवेदन आहे 5 जूनला आम्ही तसे कलेक्टरनं पण आपण तसे निवेदन तसं दिलेलं आहे। 5 जूनला जेवढे गोकुळ कारखान्यात जेवढी मटेरियल आहे आता मी स्वतः आणि बाकीचे सर्व शेतकरी नेत्यांना मी आवाहन करतो, आपण जाऊन सर्व भंगारामध्ये विकून त्या शेतकऱ्याचं पर्यायी व्यवस्था आपण सगळे मिळून करू। जबाबदारी मी घेतो। आज 4-5 दिवस आपण या शेतकरी नेत्याच्या आपण बघा, येत्या 5 जूनला आपण गोकुळ कारखान्यावरती सकाळी 11 वाजता प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून आपण उपस्थित राहावा। 10 ते 12 दिवसात जर कारखानदाराने बिल नाही दिले तर 5 तारखेला आपण डायरेक्ट जाऊन आपण तसे प्रशासनाला, सर्व प्रशासनाला साखर आयुक्तापासून सगळ्यांना आपण कळवू आणि भंगारवाल्याला बोलवून जेवढं शक्य आहे तेवढ्या शेतकऱ्यांचा वाटा आपण प्रत्येकाला देण्याचा आपण प्रयत्न करू। त्याशिवाय या कारखानदार ऐकणार नाही। वारंवार निवेदन आंदोलन करून अक्षरशः थकलोय आणि हे फक्त शेतकऱ्याला दिवसभर 1000 रुपयाचा मजुरी सोडून शेतातील आणि दिवसभर इथे येऊन 10-12 दिवस गेले, अजून 10-12 दिवस लॉस आणि आता पेरणीचा दिवस आहे। हे शेतकऱ्याचा लॉस आहे। माझं सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती आहे, हा शेवटचं आंदोलन आहे। त्यामध्ये तुम्हाला 100% इतिहास एक तर पैसे मिळेल, नाहीतर कारखान्याचा सर्व भंगार विकून आपण शेतकऱ्याचा आपण व्यवस्था करू। त्यासाठी